एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर हे आपल्याला बघायचं आहे. नायट्रोजन मॉलिक्युल्स N2, म्हणजे याच्यामध्ये N जो आहे हा एकच याच्यापासून बनलेला आहे, हा नायट्रोजन मॉलिक्यूल, म्हणून हा काय कशामध्ये आला, एलिमेंटमध्ये. नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्यूल NO2, नायट्रोजन डायऑक्साईड मॉलिक्यूल NO2, म्हणजे N हा एक झाला, O हा म्हणजे नायट्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन मॉलिक्यूलपासून बनलेला आहे, म्हणून हा काय झाला, कंपाऊंड झाला. मिक्सचरमध्ये बघा, मिक्सचर ऑफ N2 अँड NO2, मिक्सचर ऑफ N2 अँड NO2 म्हणजे दोघांचं मिक्सचर झालं, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये आलं म्हणजे नायट्रोजनसुद्धा आलं, नायट्रोजन डायऑक्साईडसुद्धा याच्यामध्ये आलं, म्हणजे हे तीन याचं मिश्रण झालं, म्हणून हे कशामध्ये आलं, मिक्सचरमध्ये आलं. नेक्स्ट आहे ऑक्सिजन मॉलिक्यूल O2. ऑक्सिजन मॉलिक्यूल O2 हा ऑक्सिजनचा एकच मॉलिक्यूल आहे, तो डबल रिपीट झाला आहे, एकाच याच्यापासून बनलेला आहे, म्हणून हा कशामध्ये आला, एलिमेंटमध्ये. नायट्रेट ऑक्साईड मॉलिक्यूल NO, नायट्रेट ऑक्साईड मॉलिक्यूल NO हा नायट्रोजन आणि एक ऑक्सिजन मॉलिक्यूलपासून बनलेला आहे, म्हणून हा कंपाऊंड झाला, दोन मॉलिक्यूल आल्यामुळे. मिक्सचर ऑफ N2 अँड O2, हे मिक्सचर असल्यामुळे नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं मिक्सचर असल्यामुळे हे कशामध्ये आलं, मिक्सचरमध्ये आलं. constituent substance of element is only one and it is that element itself. कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ सबस्टन्स म्हणजे बघा, जो सबस्टन्स जो आहे तो स्वतःच डबल रिपीट झालेला असतो, म्हणून त्याला एलिमेंटमध्ये घेतलं जातं, त्याला एलिमेंट असं म्हटलं जातं. कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ कंपाऊंड इज ओनली वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इटसेल्फ, म्हणजे तो बघा सबस्टन्स जो असतो तो दोन म्हणजे त्याच्या किंवा दुसऱ्या याच्या दोन याच्यापासून बनलेला असतो, तो ओनली वन असतो, म्हणजे एक जो एलिमेंट घेतला आपण, सपोज दॅट O2 घेतला, तर हा O2 आहे, मग आपल्याला नायट्रोजनसोबत याला कंबाईन करायचं, तर नायट्रोजन आणि ऑक्सिजनचं काय मिळून होणार आहे, NO2 हा होणार आहे, म्हणजे हा या कंपाऊंड तयार होणार आहे. Constituent substance of mixture are two or more element and or compound. दोन किंवा जास्त एलिमेंट किंवा कंपाऊंड पासून हा बनलेला असतो, म्हणून हा मिक्सचर असतो. All atoms or molecules of element are alike. मॉलिक्यूल किंवा ॲटम जे आहे हे कसे असतात, सारखेच असतात, म्हणून ते एलिमेंटमध्ये येतात. ऑल मॉलिक्युल्स ऑफ कंपाऊंड आर अलाइक, मॉलिक्यूल जे आहे ते कसे असतात, दोन किंवा दोन याच्यापासून बनलेले असतात, म्हणून ते कंपाऊंडमध्ये येत असतात. ॲटम्स ऑर मॉलिक्यूल मिक्सचर आर टू ऑर मोर टाईप्स, ॲटम आणि मॉलिक्यूल जे आहे त्याचं मिक्सचर दोन किंवा तीन जास्त याच्यापासून बनलेलं असतं, कंबाईन झालेलं एक कंपाऊंड तयार झालेला असतो, म्हणून तो मिक्सचरमध्ये येत असतो. ऑल द ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ ॲन एलिमेंट अलाइक अँड आर जॉईंट टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड, ऑल ॲटम जे आहे ते एका याच्या सारखेच असतात, म्हणून ते एका केमिकल बॉन्डने काय केलेले असतात, जॉईन केलेले असतात. द constituents atoms of molecules of compound are of two or more types and are joined to each other by chemical bond. दोन मिक्सचर म्हणजे दोन याच्यापासून बनलेला एक मॉलिक्यूल आहे, तो कंपाऊंड असतो आणि तो सुद्धा एका केमिकल बॉन्डने जॉईन केलेला असतो. The constituents molecules of mixture are different from each other and are not joined by chemical bond. दोन मॉलिक्युल्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त मॉलिक्युल्सपासून बनलेला एक कंपाऊंड असतो, ते केमिकली जॉईन केला जात नाही, आर नॉट जॉईन बाय केमिकल बॉन्ड, जॉईन केला जात नाही, जास्त मिक्सचर झाल्यामुळे जॉईन होत नाही तो. ॲटम्स मॉलिक्युल्स ऑर डिफरंट एलिमेंट आर डिफरंट, मग बघा ॲटम किंवा मॉलिक्यूल जे आहे ते कसे असतात, एलिमेंटमध्ये डिफरंट असू शकतात. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट इन अ कंपाऊंड इज कॉन्स्टंट, मग प्रपोर्शन कसं असतं त्याचं, कॉन्स्टंट असतं कंपाऊंडमध्ये. द प्रपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर कॅन चेंज, मग प्रपोर्शन या मिक्सचरमध्ये जो कंपाऊंड असतो त्या कंपाऊंडचं मिक्सचर हे कसं असतं,
चेंज होत असतं. म्हणजे त्याच्यापासून एकच प्रोडक्ट मिळणार आहे का? नाही, त्याच्यापासून अनेक प्रोडक्ट मिळण्याची मिळत असतात, म्हणून ते चेंज होत असतात. प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड आर डिफरंट दॅन दोज ऑफ कॉन्स्टिट्युएंट्स एलिमेंट. याच्या प्रॉपर्टी कशा असतात? कंपाऊंडच्या वेगवेगळ्या असतात एलिमेंटपेक्षा. द प्रॉपर्टीज ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन अ मिक्सचर. मग मिक्सचरमध्ये ज्या असतात, मिक्सचरपासून जे बनलेले असतात त्याच्या प्रॉपर्टीज ज्या आहे सबस्टन्सच्या, त्या वेगळ्या असतात पण रिटेनमध्ये असतात. ओके, अंडरस्टँड स्टुडंट? हा चार्ट तुम्हाला कळलेला आहे. आपण नेक्स्ट याच्यामध्ये टाईप्स ऑफ एलिमेंट्स बघणार आहे. आता आपण बघून घेणार शॉर्टकटमध्ये. डू यू नो water? A compound pure water. A compound pure water is a compound formed by chemical combination of element hydrogen and oxygen. Whatever may be source of water, the proportion of its constituents elements oxygen, hydrogen, and by weight is always 8:1. Hydrogen is an inflammable gas while oxygen gas support combustion. बघा, आपण मागील चॅप्टरमध्ये ऑब्झर्व केलं की हायड्रोजन जे आहे ते 8:1 असं त्याचं प्रपोर्शन असतं, म्हणजे 9 असं त्याचं कंबाईंड प्रपोर्शन असतं. आणि तो जो आहे एलिमेंट ऑक्सिजनचा एलिमेंट जो आहे तो कंबशन होण्यासाठी मदत करत असतो. हे सुद्धा आपण मागील चॅप्टरमध्ये ऑब्झर्व केलं. मिल्क मिक्सचर. मिल्क इज अ मिक्सचर ऑफ वॉटर, लॅक्टोज, फॅट्स, प्रोटीन अँड फ्यू मोर नॅचरल सबस्टन्स. दूध जे आहे ते दूधसुद्धा एक मिक्सचर आहे पाण्याचं. त्याच्यामध्ये लॅक्टोज असतात, बॅक्टेरिया असतात त्या आपल्याला उपयोगाच्या असतात त्या. नंतर फॅट्स असतं, प्रोटीनसुद्धा त्याच्यामध्ये प्रेझेंट असतं, अजून काही नॅचरल सबस्टन्ससुद्धा त्या दुधामध्ये प्रेझेंट असतात. द प्रपोर्शन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट ऑफ मिल्क is different as per its source. The proportion of fats in cow milk is 3 to 5% while it is 6 to 9% in buffalo milk. बघा, जर आपण गायीच्या दुधाचे फॅट्स बघितल्या तर त्याच्यामध्ये गायीच्या दुधामध्ये फॅट्स हे 3 ते 5% प्रेझेंट असतात आणि म्हशीच्या दुधामध्ये 6 ते 9% फॅट्स प्रेझेंट मिळत असतात. मग बघा, तुम्ही बऱ्याचशा वेळेस आपले वडील ज्याच्या घरी गाई म्हशी वगैरे असतील ते दूध घेऊन जात असतील डेअरीमध्ये, तर फॅट्सनुसार त्यांना रेट मिळतो. जेवढ्या प्रमाणामध्ये तुमच्या दुधामध्ये फॅट्स प्रेझेंट तेवढा तुम्हाला त्याचा रेट मिळत असतो. The ingredient of water is naturally present in a large proportion in milk. Therefore, milk exists in a liquid state. Thus, sweetness of milk is due to ingredient called lactose. बघा, आपल्याला दुधाची चव लागते, हे कशामुळे? तर लॅक्टोजमुळे. हा आपल्याला उपयोगाचा आहे. हा बॅक्टेरिया हा आपल्याला हानिकारक नसतो. इन अदर वर्ड, प्रॉपर्टीज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स आर रिटेन इन अ मिल्क. मग याला भावसुद्धा मिळत असतो. अंडरस्टँड स्टुडंट? डोंट फॉरगेट, नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण टाईप्स ऑफ एलिमेंट बघणार